नमस्कार गाववाल्यानो आणि कोकणकरांनो, मी मनीष गव्हाळे आणखी एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मंडळीनो, मी आज चाललो आहे रावणवाडीमध्ये आहे. माझ्या वर्गातले असणारे वर्गमैत्रीण, तिच्या चहा पाणी आहे, तर मी तिकडेच चाललो आहे. तर 11:30चं टायमिंग आहे. आता वाजले 11:15. तोपर्यंत पोचतो आहे तिथे. आणि काल होते आमच्या ओरम क्रिकेट स्पर्धा 2 दिवस, शनिवार आणि रविवार, त्या पूर्ण झाल्या आता. आणि वारा पण बाहेर सुटला आहे, कारण थंडीचा हंगाम एवढा जबरदस्त चालू झाला आहे ना, काय विचारूच नका. सकाळपर्यंत थंडी एवढी पडते ना, विचारूच नका. टेम्परेचर नाही म्हटलं तरी 20च्या खालीच उतरतं. तिनं मला निमंत्रण खास दिलं नव्हतं, त्यासाठी तर जायलाच लागेल. आपले काय कामं असेल ती ठेवायला लागेल. जर नाही गेलो तर ती रागवून बसेल, त्यासाठी चाललो आहे तिकडे मी. तर चला जाऊया. व्हिडिओ आहे ती नक्की शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडीमधील चहा पाणी कशी पार पडते तर या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर व्हिडिओ आहे ती नक्की शेवटपर्यंत बघा. तर मंडळींनो, हे समोर तुम्हाला मंदिर दिसतंय ना, ते रावणवाडीतलं सुंदर असं नवसाला पावणारं मंदिर आहे. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर रावणवाडी. तर मंदिराची रचना बघा, किती सुंदर अशी बनवलेली आहे. सिंपल आहे पण दिसायला खूप सुंदर आहे. वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 असे कळस आहेत. आणि ह्या बाजूला आहे त्यांचा स्टेज, म्हणजे नमन जे होतं जाकडी, तर ह्या भागात होते. मंदिरामध्ये प्रवेश करताच हे तुम्हाला श्री भक्त पुंडलिक यांची मूर्ती दिसेल. तर मंदिरामध्ये प्रवेश करतोय, बाहेरूनच दर्शन घेतोय. हे बघा, लेट ट्रेंड प्रमोद प्रभाकर मांजरेकर. प्रमोद प्रभाकर मांजरेकर. सोनाली यशवंत रावडे.
पुढे जाऊन फोटो काढतो काही ना पुढे जाऊन फोटो पुढे बाकी काही नाही डायरेक्ट साखरपुडीला आम्ही बसला मध्ये आमच्यात काही नाही येणं जाणं त्या पाणी तुमच्या मार्गावर बघायची आमच्याकडे वाडीच्या कार्यकर्त्यांना भेटायचं किंवा आमच्या काय मंडळी आमची ग्रामस्थ मंडळी आणखी नातेवाईक या सर्वांनी इथे उपस्थित दाखवली त्याबद्दल या यजमानातर्फे आम्ही सर्वांचं स्वागत करतो. या चहा पाण्याचा कार्यक्रम संपला आहे.